नमस्कार. अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत नारळाची वडी. तर पाहू शकता मस्त अशी वडी तयार झालेली आहे. चला तर मग बनवायला घेऊयात. तर एक नारळ घेतलं आहे मी इथे फोडून या आकारामध्ये. आता याचं वरचं कव्हर मी काढून घेणार आहे. तर सावकाश काढून घ्यायचं, हाताला लागणार नाही. तर आता सगळ्याच तुकड्यांचं कव्हर मी काढून घेतलं आहे. आता याचे बारीक काप करून घेणार आहे मिक्सरला वाटण्यासाठी. तर पाहू शकता बारीक असं वाटून घेतलं आहे मिक्सरला. तर साधारणतः मी 200 ग्रॅम गूळ वापरला इथे. तर तोही बारीक कापून घेतला आहे. तर आपल्या आवडीनुसार आपण घ्यायचा कमी जास्त. आता एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं आहे आणि नारळाचा कूट हा यामध्ये आता परतून घ्यायचा आहे. तर चांगलं सुक्क होईपर्यंत हा नारळाचा कूट आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे. कलर फक्त त्याचा चेंज नाही झाला पाहिजे. पाणी पूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे. आता मी काढून घेते याला. एकदम सुक्का झाला आहे हा. आता कढई स्वच्छ करून थोडंसं तूप घातलं यामध्ये. आता गूळ घालून घेणार. तर गुळाचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. बारीक गॅसवरतीच आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे. तर सारखं हलवत राहायचं याला. तर पाहू शकता गूळ हा आता वितळायला लागला. तर आता गुळाचा पाक आपला तयार झाला आहे. आता जे भाजलेलं नारळाचा कूट आहे तो मी यामध्ये घालून देणार. आता सगळं एकत्र करून घ्यायचं. काजू आणि विलायची वाटलेलं वाटण यामध्ये घेणार आहे मी. आता सगळं मिश्रण परत एकजीव करून घ्यायचं. 5 मिनिटं चांगलं हलवून घ्यायचं याला. गॅस हा बारीकच ठेवायचा. तर पाहू शकता मिश्रण हे आपलं तयार झालं आता. ताटाला मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि मिश्रण आता मी याच्यामध्ये काढून घेणार आहे. तर आता याला चमच्यानेच मी जरा पसरवून घेणार आहे. तर लाटण्याने तुम्ही याला पसरवू शकता लाटून. वडी तुम्हाला जर पातळ हवी असेल तर पातळ, जाड पाहिजे तर जाड. तर मी जरा मध्यमच ठेवलेली आहे. तर छानपैकी आपलं सेट झालं आहे आता हे.
तर गरम असतानाच मी याच्या वड्या करून घेणार आहे. आणि आता यावरती मी ड्रायफ्रूट्स टाकून घेणार. तर पाहू शकता मस्त अशी ही वडी आपल्या तयार झाली आहे. तर आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की करून पहा. धन्यवाद.